अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता की आर्मीचा हाईट वेटचा चार्ट कसा आहे, काय आहे ते. या प्रकारे तुमचं वेट आणि हाईट वेट कसं असायला पाहिजे हे इथं दिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये ARO भरती सुरू होत आहे. जसंच की सप्टेंबरमध्ये आपल्या कोल्हापूर AROची जी काय आहे ती अनाउन्समेंट झालेली आहे मित्रांनो. 17 सप्टेंबरच्या आसपास ही भरती सुरू होईल. परंतु मित्रांनो, ह्या भरतीसाठी जवळजवळ आपल्याकडे अजूनही 25 दिवस बाकी आहेत आणि या 25 दिवसामध्ये आपल्याला कशी तयारी करायची आहे, काय करायचं आहे, डाएट कोणता घ्यायचा आहे, आपल्याला त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते काढायचे आहेत, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कशा करायच्या आहेत, या सगळ्यांबद्दल आपण गाईड करणारच आहोत. परंतु मित्रांनो, आपल्याला या भरतीमध्ये आपण क्वालिफाय म्हणजे पात्र आहोत की नाही, हे प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रश्न पडलेला असतो की यार ह्या भरतीमध्ये मी पात्र आहे की नाही. सगळ्यांना माहीत असतं की 10वी पास जो विद्यार्थी आहे तो या भरतीसाठी पात्र आहे. परंतु बाकी काही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जशा प्रकारे आपली हाईट किती असावी, त्याच्यानंतर आपली बर्थ डेट किती असावी, म्हणजेच वय जे आहे ते वय तुम्हाला 21 वयापर्यंत ही भरती देता येते. परंतु मित्रांनो, तुम्हाला तुमची जी बर्थ डेट आहे ती कोणत्या, म्हणजे जसं 2009 पासून ते असं जे आहे, म्हणजे जो गॅप आहे तो कसा असणार आहे, त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या भरतीसाठी पात्र असणार आहे, या सगळ्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, टोटली तुम्हाला अशी एक ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला मी डायरेक्टली दाखवणार आहे की तुम्ही पात्र आहे की नाही. त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला डायरेक्टली तुमची माहिती भरायची आहे, जसं तुमचं नाव भरायचं आहे, तुमचा जिल्हा भरायचा, तुमचा ARO सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मेन्शन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ते जी काही वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट आर्मीची, ती तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणत्या भरतीसाठी पात्र आहात आणि कोणत्या भरतीसाठी पात्र नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं तुम्हाला मिळते. मित्रांनो, सुरू त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जॉईन इंडियन आर्मी अशी एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ती तुम्ही जॉईन इंडियन आर्मीवरती क्लिक केल्यानंतर, सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे एक वेबसाईट ओपन होऊन जाईल. ही ऑफिशियल वेबसाईट आहे आपल्या इंडियन आर्मीची. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे. ज्याप्रमाणे तुमचा कॅप्चा कोड आहे मित्रांनो, जो प्रत्येकाला वेगळा येतो, जसं मी इथे टाकत आहे आता, जो मला कॅप्चा कोड आलेला आहे तसंच तुम्ही तिथे टाकू शकता. कॅप्चा कोड झाल्यानंतर मित्रांनो, तुमच्यापुढे अशा प्रकारे एक वेबसाईट ओपन होईल. तुम्ही इथे बघू शकता, ही पूर्णपणे आपली इंडियन आर्मीची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटनंतर तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑफिसर सिलेक्शन आणि JCO OR अग्निवीर अशा प्रकारे टॅब दिसतील तुम्हाला. हे टॅब दिसल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला इथे रेली नोटिफिकेशन, रेली प्रोग्राम ह्या सगळ्या गोष्टी दिसून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे बघू शकता चेक एलिजिबिलिटी, याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे पूर्णपणे एक फॉर्म तुमच्या पुढे ओपन होऊन जाईल. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता स्टेट वगैरे, जसं आपलं महाराष्ट्र आहे मित्रांनो, त्या महाराष्ट्रावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ZRO पुणे जे काय असतं आहे ते तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली जी आता रेली सुरू आहे ते तुम्हाला इथं येऊन जाईल. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जे काय असेल मित्रांनो, तुमचं जसं आता माझा सातारा आहे, मी सातारा इथे क्लिक करतो आहे. असं डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ARO तुमचा कोल्हापूर लागेल मित्रांनो. कोल्हापूर, सातारा म्हणजे तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज तुमचा ARO इथे दिला जाईल. त्यानंतर तुमचं तहसील जसं आहे, जसं आता माझं फलटण तहसील आहे मित्रांनो, मी इथे सिलेक्ट करेन. तुमचं जे काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची हाईट किती सेंटीमीटरमध्ये आहे मित्रांनो, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आर्मीचा हाईट वेटचा चार्ट ऑलरेडी इथं यांनी दिलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता की आर्मीचा हाईट वेटचा चार्ट कसा आहे, काय आहे ते. या प्रकारे तुमचं वेट आणि हाईट वेट कसं असायला पाहिजे हे इथं दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही तर डेट ऑफ बर्थ तुमची ॲड करायची आहे. डेट ऑफ बर्थ केल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन कोर्स, म्हणजे तुमचं काय झालं आहे, 10वी 12वी जे काय झालं आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर तुमचं जेंडर जे आहे मित्रांनो, जे तुमचं मेल फिमेल असेल तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर ग्रॅज्युएशन करत असाल तर ॲपेरिंग करू शकता किंवा पास झाला असाल तर पास करू शकता. मॅरिटल म्हणजे तुमचं लग्न झालं आहे की नाही झालं हे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड, जे काय असेल तुम्हाला इथं सर्व्हिस पर्सन तुम्ही आहात का, येस किंवा नो तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, काही ऑप्शन्स दिलेत, म्हणजे नॉन डिस्पेन्शन कॅटेगरी, लडाखी, गोरखा, सेटलर्स, लोकल, अंदमान निकोबार किंवा ट्रिबल्स, रेकग्नाइज ट्रिबल एरियाज किंवा रिलेशन विथ आर्मी पर्सन असतात, स्पोर्ट्स पर्सन किंवा अरुणाचल सिक्कीम. तर हे तुम्ही जेव्हा तुम्ही इथे या सगळ्या गोष्टी भराल मित्रांनो, चेक एलिजिबिलिटीवरती क्लिक कराल मित्रांनो, तर तुम्हाला जी काही तुमची एलिजिबिलिटी आहे, अशा प्रकारे तुम्ही जेव्हा चेक एलिजिबिलिटीवरती क्लिक कराल मित्रांनो, सगळ्या गोष्टी तुम्ही भराल तेव्हाच तुमच्या पुढे तो चार्ट ओपन होणार आहे.
तर त्यावेळी तुम्ही मित्रांनो इथं बघू शकता की अग्निवीरला नॉट इलिजिबल करंट प्रोफाईल, कारण की मी माझं जन्मतारीख आहे ती चुकीची टाकलेली आहे. तुमची जी जन्मतारीख तुम्ही परफेक्ट टाकलं तर तुम्हाला डायरेक्ट अग्निवीरला तुम्ही क्वालिफाय आहात की नाही हे इथे दाखवलं जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे ही पूर्णपणे वेबसाईट होती. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी वेबसाईट तुम्हाला हवी असेल, तर सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकता. मित्रांनो, पात्र असाल तर आजपासूनच तयारी सुरू करा. बाकी जो काही गाईडन्स आहे मित्रांनो, तुम्ही आपल्याला या चॅनलवरती रोज मिळत जाईल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या दंडोरसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.